आणि आताची मोठी बातमी आता राष्ट्रवादीच्या गोट्यातून विलीनीकरणाचा विषय अजून आमच्यापर्यंत नाही। आमच्याकडे अजून विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आला नाही। तुर्तास विलीनीकरण हा विषय नाही। बघा प्रफुल्ल पटेलांची ही अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती आहे। बघा शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य आहे की विलीनीकरणाचा प्रस्ताव अद्याप नाही। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्याशी फोनद्वारे जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, एकीकडे विलीनीकरणाचा चर्चा वेग घेतोय, घडामोडी घडतायत, शशिकांत शिंदेंचा लेख चर्चेत आहे, मात्र पटेलांचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे। नक्कीच आपण बघतोय की एकीकडे विलीनीकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा उत्सुक असलेला बघायला मिळत आहे। वेगवेगळ्या नेत्यांकडून अशा प्रतिक्रिया येताना बघायला मिळत आहेत। मात्र अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांनी मात्र या सगळ्या गोष्टीला नकार दिलेला आहे। प्रफुल्ल पटेल हे जेव्हा माध्यमांशी ऑफ रेकॉर्ड बोलत होते त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमच्यापर्यंत अजून विलीनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाहीये। किंबहुना अजितदादा यांनी स्वतः आम्हाला कुठल्याही संदर्भात या संदर्भात ज्या आहेत त्या घडामोडी सांगितलेल्या नाहीयेत। तर अजितदादा यांनी सांगितलेल्या नाहीयेत, प्रस्ताव नाहीये, तर कुठल्या बेसवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाचे जे आहेत नेते ते या सगळ्या गोष्टी विलीनीकरणासंदर्भात बोलताना बघायला मिळतात। निश्चितच वैदेही, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। एकीकडे शरद पवारांच्या पक्षाचे नेते विलीनीकरणासाठी इच्छुक असताना दुसरीकडे मात्र अजित पवारांच्या पक्षाचे पटेल आणि तटकरे यांच्याकडनं मात्र कुठलीही वक्तव्य जी समोर येत आहेत ती महत्त्वाची आहेत। विलीनीकरणाचा प्रस्ताव अद्याप नाही असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलेलं आहे।